मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, मागच्या दारानं प्रवेश नको. मनोज जरांगेंनी त्रागा करून घेऊ नये. छगन भुजबळ. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे. मराठा समाजाला मागच्या दारानं कुणबी म्हणून घुसवू नका. सगळे सोयरे यातून नको ती व्याप्ती वाढवू नका. यासाठी आमची लढाई सुरू आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना एक कायदा केला होता, पण तो फेटाळला गेला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गायकवाड आयोग नेमण्यात आला होता. त्यांनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात ते नाकारण्यात आलं. त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी शुक्रे आयोग नेमण्यात आला. जुन्या लोकांनी राजीनामे दिले. 15 ते 20 दिवसात 2.5 कोटी घरांचं सर्वेक्षण केल्याचं ऐकल्याचं छगन भुजबळ म्हणाले. क्युरेटिव्ह पिटिशनसाठी 3 न्यायमूर्ती बसलेले आहेत. शुक्रे आयोग मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वसाधारणपणे 15 तारीखला आरक्षण मिळेल असं वाटलं होतं. मनोज जरांगेंना वाटत असलं की 10 तारीखला उपोषणाला बसलो की 15 तारीखला आरक्षण मिळालं की दुसरा गुलाल उधळता येईल, पण ते काम पूर्ण झालेलं नाही. ते 5-7 दिवस पुढे गेलेलं आहे. यामुळे मनोज जरांगे यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे आता शिव्या द्यायला लागलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना, 2 उपमुख्यमंत्र्यांनी मला शिव्या देत आहेत. तिथे असलेल्या विभागीय आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी यांना त्यांनी अपशब्द वापरले. मनोज जरांगे यांनी त्रागा करून घेण्यापेक्षा शांत बसावं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा पास करत आहोत. कोणाला शिव्या देऊन भानगडी करून काय फायदा आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. मी सुद्धा आता त्यांची ती पत्रकार परिषद पाहिली नाही, परंतु सगळी माहिती घेतली. त्याच्यात असं आढळून आलं की आजच शुक्रे समितीनं अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. आता तो अहवाल काय आहे तो अजून काही आमच्या हातात आला नाही, की आम्ही तो पाहिलेला नाही. त्यामुळे नक्की त्या अहवालामध्ये काय काय आहे ते कळायला काही मार्ग नाही. पण असं म्हटलं जात आहे की 1,58,00,000 घरांचं सर्वेक्षण केलेलं आहे. कुटुंबाचं सर्वेक्षण केलं 1,58,00,000. खरं म्हणजे विक्रम आहे 15 दिवसामध्ये एवढं करणं. खरं म्हणजे आणखीन 15 दिवस दिले तर सगळ्या महाराष्ट्राची जातीगणना ती सुद्धा होऊन जाईल. असा प्रचंड वेग आहे त्यांच्या सर्वेक्षणाचा. ठीक आहे, तर तो लोक तपासतील काय कशा रीतीने तो केलाय काय. एक मात्र मला काही कळलं नाही की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून या ओबीसी आयोगामधील एक सदस्य जे आहेत गळाले की त्यांच्यावर प्रेशर आणण्यात आलं असं त्यांचं खाजगीमध्ये सांगणं आहे. एक जण जे आहेत ते मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, दुसरे जे आहेत ते हायकोर्टाचे वकील आहेत, तिसरे जे आहेत ते धनगर समाजाचे एक नेते आहेत. असे सगळे जे आहेत गळाले. आणि परवाच्या दिवशी न्यायालयामध्ये ज्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केलं ते मेश्राम, त्यांना सुद्धा सरकारने काढून टाकलं. तर का काढलं, कशासाठी काढलं? कुठल्याही संस्थेमध्ये मतभेद होत असतात. अगदी खंडपीठामध्ये सुद्धा कित्येक वेळेला 5 लोक असतील न्यायाधीश तर 2 विरोधात असतात, 3 बाजूचे असतात आणि तसा तो विरोध नोंदला जातो. त्यांना सुद्धा काढून टाकण्यात आलं. या सगळ्या गोष्टींची चर्चा आज जी आहे समाजामध्ये आहे. यांना का काढून टाकण्यात आलं? मग एक आहे, आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देण्याचा प्रयत्न झाला, कोर्टानं फेटाळलं. फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्याचा दुसरा प्रयत्न झाला, हायकोर्टाने ते मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं. ते क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे तिथे दाखल आहे.
त्यामुळे आमचा पाठिंबा आहे, वेगळं आरक्षण द्या. पहिल्यापासून माझी मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या, पण त्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की त्यांना ओबीसीतून देऊ नका, देऊ नका. अलीकडची जी परिस्थिती आहे, अनेक मराठा समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे. कुणबी म्हणून त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.